नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आजचा विषय जनमानसाच्या मनामध्ये पडलेल्या कोड्याचा, अडचणीचा आहे आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बंधू भगिनींनो, शरीरामध्ये संचार व्हायला लागल्यानंतर आपणास गेनमाळ करायला सांगितले जाते किंवा आरत्या घ्यायला लावलं जातं. त्यानंतर संचार यायला लागल्यानंतर किंवा अनेक ठिकाणी संचार येण्याची नुसती चिन्ह जरी दिसली तरी देखील गेनमाळ करायला लावली जाते. आता हल्ली गेनमाळीचे स्वरूप बदललेलं आहे. या गेनमाळीच्या स्वरूपानुसार लाखो रुपये खर्च करून गेनमाळ केली जाते. यामध्ये गुरुमंत्र घेतला जातो. थोडक्यात गेनमाळ, ध्यानमाळ म्हणजे काही विधी असतात आणि या विधीचं मूळ स्वरूप असतं की देवाशी लग्न लागणं. याला आपण गेनमाळ म्हणतो. आता एवढे सर्व सोपस्कर करून गेनमाळ केली, परंतु अनेकांचा असा रिझल्ट आहे की काहीतरी त्रास होत होता आणि म्हणून कोणीतरी आपल्याला गेनमाळ करायला सांगितली, आपण गेनमाळ केली. परंतु आता विषय असा झालेला आहे, हजारो लाखो रुपये घालवून देखील गेनमाळ केली, परंतु गेनमाळीपूर्वी जो त्रास होत होता की ज्या त्रासाला कंटाळूनच आपण गेनमाळ केली होती, हा त्रास काही केल्या गेलेला नाही. गुरुमंत्र घेतलेला आहे तरी देखील हा त्रास गेलेला नाही. किंवा अनेक वेळेला गेनमाळ करून देखील आपल्याला संचार मोकळा होत नाही किंवा कोडी सोडत असताना पुढचं काही दिसत नाही. म्हणजे गेनमाळ तर केली, परंतु गेनमाळ करण्यापूर्वी जो त्रास होता, जी सिच्युएशन होती, तीच आत्ता देखील जशीच्या तशी आहे. मग अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की एवढे पैसे खर्च केले, एवढा वेळ वाया गेला, एवढ्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि यातून आता शेवट काय, असं का झालं असेल? या संदर्भात आपण आज जो व्हिडिओ घेऊन आलो आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण सनातन सत्य चॅनल हा जनतेच्या हिताचं काम करत असतो. अध्यात्मामध्ये जे अशुद्धीकरण आलं आहे ते घालवण्याचं काम करत असतो. खऱ्या श्रद्धा शिकवत असतो, अंधश्रद्धा दूर करत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बंधू भगिनींनो, आज फार मोठ्या दुःखाने एक सांगावंसं वाटतंय की जी गेनमाळ केली जाते याला इतकं विकृत स्वरूप आलेलं आहे. आता ठराविक काही 2-4 लोक यात चांगले देखील असतील, परंतु बरेच लोक असे आहेत इथं विकृत स्वरूप आलेलं आहे. गेनमाळ करत असताना केवळ पैसा कमवणं आणि गुरु होणं एवढा उद्देश ठेवूनच गेनमाळ केली जाते. गेनमाळ करण्यापूर्वी त्या गुरुनं व्यवस्थित चेक केलेलं नसतं की हे हवा आहे, संचार आहे, देवी देवतेचा संचार आहे, गणांचा आहे, दुष्टशक्तींचा आहे, की या व्यक्तीला काही मानसिक त्रास आहे, यातून हा त्रास होतोय, याची चौकशी काही केलेली नसते. केवळ काय ठराविक सोपस्कर करतात, राशी लावणं वगैरे, राज जिंकले की संपला विषय, तो याच देवाचा संचार आहे असं म्हणून गेनमाळ केली जाते. आता गेनमाळ केल्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी असं झालंय, गेनमाळ केल्यानंतर एकदा तुम्ही, म्हणजे मी सर्वांनाच वाईट म्हणत नाही, काही चांगले लोक देखील आहेत, परंतु अनेक लोक जे केवळ पैसा कमवण्यासाठी यात आलेले आहेत, त्यांना काही नॉलेज नाही, असे लोक काय करतात, एकदा गेनमाळ झाली, तुम्ही त्यांना एक मोठी फी दिली की पुन्हा तुम्हाला ते ढुंकून विचारत नाही. आणि पुन्हा जरी तुम्ही त्यांच्या कानावर काही तक्रार घातली तर तुमच्याच चुका दाखवतात किंवा डबल अजून आणखीन खर्च करायला लावतात. असं का होत असेल की गेनमाळ करून देखील पुढचं काही दिसत नाही किंवा होणारे त्रास जात नाहीत? याच्या पाठीमागं मूळ कारण असं की जो गुरु किंवा जो बुवा बाबा महाराज जो आहे, गुरुवर्य आहे, पहिला विषय असा आहे की त्याला या क्षेत्रातलं नॉलेज नक्की किती आहे. खरोखरच
केवळ रास जिंकली म्हणजे हेच वार आहे असं होऊ शकतं का? आणि असं होत असेल, यावरती तुमचा पक्का ठाम विश्वास असेल की रास जिंकली की तेच वार फिक्स आहे, तर मीही तुम्हाला एक चॅलेंज करतोय. सलग 10 वेळा रास लावा. आणि ही रास सुद्धा दुसऱ्या कोणीतरी लावा, त्या गुरुनी नाही. आणि सलग 10 वेळा जर रास जिंकली तर आपण म्हणू की हे त्याच देवाचं वार आहे. असं होईल का? 99.99% होत नाही. परंतु अनेक गुरुवर्य वाटच बघत असतात की त्या देवाची रास जिंकली बस झालं. तर अनेक ठिकाणी असा सुद्धा फ्रॉड चालतो की सगळ्या राशीमध्ये एकच नाव घातलं जातं. असो, आता ज्याचा त्याचा विषय हा. परंतु वार संचार चेक करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आणि जसं एखादा मिलिटरीमॅन असतो, त्याला अनेक टेस्ट द्यावे लागतात, अनेक ट्रेनिंगात अनेक वेगवेगळे भाग पास व्हावे लागतात, त्यावेळेला तो एक सैनिक बनतो. त्याच पद्धतीनं शरीरामध्ये जो संचार आहे याच्यासुद्धा अनेक टेस्ट आहेत, त्या घ्याव्या लागतात. केवळ रास जिंकले असं नाही, अनेक टेस्ट घ्यावे लागतात. त्याचबरोबर त्या गुरुला स्वतः नॉलेज पाहिजे की हे कशाचं वार आहे. म्हणजे गुरुचं ज्ञान तर आहेच, शिवाय तो जो संचार होतोय त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट घ्यायच्या आणि यातून जे सिद्ध होईल त्यानंतर त्याची गेनमाळ करायची. आता गेनमाळ करण्यामध्ये सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांना गेनमाळ तर करता येत नाही, परंतु पारंपरिक पद्धतीनं काहीतरी बघून, ऐकून, शिकून अगदी छोटी छोटी मुलं देखील आहेत जे गेनमाळ करतात गुरु बनून. तर असं नाही, गेनमाळीमध्ये सुद्धा अनेक शास्त्रशुद्ध पद्धती आहेत, खूप शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. या शास्त्रशुद्ध पद्धतीने गेनमाळ झाली पाहिजे. अगदी फार मोठा धागडधिंगा झाला, लाखो रुपये खर्च केले म्हणजे गेनमाळ झाली, हा तुमचा गैरसमज आहे. परंतु गेनमाळीमध्ये महत्त्वाचं काय असतं, गेनमाळ करणारा गुरु, ज्याची गेनमाळ करायची ती व्यक्ती, हे महत्त्वाचे असतात. मग तुम्ही मंडप किती मोठा घातलाय, किती खर्च केलाय, किती लोक जेवायला आलेत, हे ज्यादा महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय आहे की गेनमाळ करणारा गुरु, त्या गुरुला मंत्र आले पाहिजेत. कोणता मंत्र कुठं म्हणायचा, कोणता विधी कुठं करायचा, त्या देवीदेवतेला आव्हान कसं करायचं, म्हणजे याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत. या जर पद्धती नाही आल्या ना, तर केवळ पारंपरिक पद्धतीने गेनमाळ झाली तरी देखील ती गेनमाळ फेल जाते. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की खरोखरच फार मोठ्या धागडधिंगा घालून गेनमाळ झाली, लाखो रुपयाचा चुराडा झाला म्हणजेच खरोखर गेनमाळ झाली. अजिबात नाही, हा तर केवळ देखावा झाला. अनेक लोक मला म्हणतात की गेनमाळीला एवढा खर्च येतो का, तर मी त्यांना म्हणतो नाही, माझ्याकडे तर अजिबात एवढा खर्च येत नाही. तर ते म्हणते तुमच्याकडे एवढा खर्च काय येत नाही, तर त्यांना मी एकच सांगितलं की लग्न 2-3 प्रकारे करता येतं. एक लग्न आहे जे साध्या पद्धतीने आपण मंदिरात करू शकतो. एक असतं लव्ह मॅरेज, दोघंच पळून जातात, देवापुढं शपथी घेतात, मंगळसूत्र घालतात. आणि एक लग्न असतं फार मोठा डामडौल करून, मग ते बँड, डीजे, मंडप, पार्ट्या, हे इतका खर्च होतो. परंतु तिन्ही लग्नाचा विचार केला तर तिन्ही लग्नामध्ये एक महत्त्वाचं आहे की पती पत्नी आणि भटजी, आणि तिथं केलेले धार्मिक विधी, धार्मिक मंत्र हे जर नसतील तर उपयोग काय. त्यामुळं माझ्याकडे जी गेनमाळ होते ती कमी खर्चात तर होतेच, परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीनं. कारण देवीचे जे मंत्र असतात हे शाक्त संप्रदायामध्ये येतात. देवाचे मंत्र असतील, नाथ संप्रदाय असेल, शैव संप्रदाय असेल, दत्त अशा अनेक वेगवेगळ्या पद्धती असतात. या पद्धती करून ते करावं लागतं. त्यामुळं अनेक लोकांचं असं होतं की संचार मुळात व्यवस्थित त्या गुरुला कळलेला नाही आहे, केलेल्या गेनमाळ तिसऱ्याच गोष्टीची, किंवा अनेक वेळेला काही दुष्टशक्तींचा संचार असतात, ते लवकर कळतच नाहीत कशाचे आहेत, किंवा काही मानसिक त्रास असतात. कितीही गेनमाळ केला तर तो त्रास जाईल कसा. तर हे जर व्यवस्थित ओळखलं नाही तर मात्र हे सर्व त्रास होतात. त्याचबरोबर पुढचं दिसत का नाही, म्हणजे थोडक्यात कोडी सोडायला काय दिसत नाही. यामध्ये गुरूंचा रोल फार महत्त्वाचा असतो. गुरुनी
केवळ गुरुमंत्र दिला आणि ज्ञानमाळ केली म्हणून आपल्या शिष्याला दिसायला चालू होईल असं नाही. त्या विद्या गुरुने आपल्या शिष्याला शिकवायचं असतं. कोणता विधी कुठं करायचा, दुष्टशक्ती कशा काढायच्या, चांगल्या सात्विक शक्तींचे विधी कसं करायचे, मंत्र कोणते, तंत्र कोणते, हे गुरुने आपल्या शिष्याला शिकवायचं असतं. त्यानंतर ते हळूहळू कोडी सोडवायला कळायला चालू होतं. परंतु अनेक ठिकाणी काय होतं, गेनमाळ केली जाते, गुरुमंत्र दिला जातो आणि त्यानंतर गुरु विचारतच नाहीत, तू कोण मी कोण, याची काय घेणं देणं नसतं त्यांना. त्यांचं एकदा काम झालं, विषय मिटला. त्यामुळं गेनमाळ करत असताना खूप सखोल अभ्यास करावा लागेल. कारण ज्याची आपण गेनमाळ करतोय हा काही खेळ नाही आहे. आपल्याला फी मिळाली म्हणजे झाला असं नाही. त्या बिचाऱ्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्याचे त्रास जाणार नाहीत किंवा त्रास वाढत जातील, पैशाचा खर्च होईल. म्हणजे अनेक लोक मी पाहिलेत की 5-5 वेळा गेनमाळ केलेले आहेत. कोणाचे 7 लाख गेले, कोणाचे 8 लाख गेले, कोणाचे किती गेले काय नाही. तर काही काही गुरु असे आहेत की ते म्हणतात मी फुकट करतो, फुकटही करतात. परंतु त्यांना साधा मंत्र माहीत नसतो कुठला द्यायचा आहे. असे आमच्याकडे अनेक लोक आहेत की जे म्हणतात मी फुकट करतो, मी पैसे 1 रुपया घेणार नाही, फुकट ये. पण अशाही गुरूंना अर्थ नाही. म्हणजे तो गुरु व्यवस्थित पाहिजे, त्याचं शास्त्र असतं. त्याचबरोबर गुरुदीक्षा घेतल्यानंतर, गेनमाळ घेतल्यानंतर लगेच कोडी सोडवण्याचा अधिकारी शिष्य होत नाही. असं होईल का हो की तुम्ही पहिलीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि ग्रॅज्युएशनचा पेपर दिला? नाही. तुम्हाला गुरुमंत्राचा जप करावं लागतं. गुरु जे साधना देतील त्या साधना व्यवस्थित करावं लागतात. गुरूंच्यावर विश्वास ठेवावा लागतो, पेशन्स ठेवावे लागतात. यानंतर एका स्टेपवरती गुरु जे तुम्हाला ज्ञान देतात कोडी सोडवण्यासाठी. आता आमच्या इथं मी माझ्या शिष्यांना पर्सनल सुद्धा शिकवत असतो की कोडी कशी सोडवायची. आणि आता आम्ही कोडी सोडवण्याची शिष्यांसाठी खास शिबिरसुद्धा आता चालू करणार आहे. परंतु हे धीरे धीरे होत असतं. अचानक एका दिवसात कोणी पहिलवान होत नाही. हळूहळू व्यायाम होईल तसंच होत असतं. त्यामुळं जर तुमची गेनमाळ करायची चुकी झाली, गुरु निवडायला चुकी झाली तर हे प्रॉब्लेम तर येणारच आहेत. त्यामुळं थोडंसं थांबा, योग्य ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. आणि अनेक वेळेला असं होतं की संचार मोकळा झाले लगेच गेनमाळ देखील करायची नाही. त्या संचारला काही दिवस खेळण्याची, बोलण्याची मुभा द्यायची आहे, वेळ द्यायचा आहे आणि त्यानंतर पुढे जे होईल ते होईल. परंतु याच्या काय मेथड असतात तर तुम्हाला इथं कसे सांगू मी. कारण आज अनेक गुरु आहेत. मी जे काही विधी सांगतो, काय करतो ते चोरून ते स्वतःच्या शिष्यांना शिकवतात. म्हणून असं अनेक गोष्टी आहेत ज्या मी व्हिडिओवरून नाही सांगू शकत. सांगितलं की ते तिकडं कॉपी करतात. त्यामुळं ह्या सर्व पद्धती आहेत. ह्या पद्धतीने गेलं तर ठीक आहे, नाही तर मग काय उपयोगच नाही आहे. त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, तुम्ही गेनमाळ कुठेही करा, गुरु कोणताही करा, हा विषयच नाही आहे. परंतु पारखून करा, थोडा वेळ घ्या, विचार करा, गडबड करू नका. नाहीतर खूप त्रास होतील, भयंकर समस्यांना सामोरं जावं लागेल, पैशाचा चुराडा होईल, वेळेचा चुराडा होईल आणि वेगळे त्रास वाढले ते वेगळेच. असे अनेक लोक येतात, शेकडो लोक माझ्याकडे येतात की गेनमाळ करूनही काही फरक नाही आहे, त्रास होतोय. आता गुरु आमची गाठ घेत नाहीत. गुरूंना भेटायला गेलो तरी पण ते बाहेर येत नाहीत, आतच बसतात, गाठच घेत नाहीत. अशा अनेक ठिकाणी झालेलं आहे. आमच्या या भागामध्ये कोल्हापूरपासून ते पुण्यापर्यंत तर या गोष्टींचा सर्वत्र सुळसुळाट झालेला आहे. सुळसुळाट झाला अक्षरशः. कोणीही उठतंय, गेनमाळ करतंय, कोणीही उठतंय, गुरु बनतंय. आणि त्या गुरूंचा बी दोष नाही आहे, तुमचा देखील दोष आहे. तुम्ही भूलभुलैयाला भुललाय. तुम्हाला जे डोळ्यानं चककतंय ते सोनं वाटतंय, त्यामुळे तुम्ही देखील फसताय. त्यामुळे विचार करा आणि विचार करून जर तुम्ही यात पडला तर हे पुढचे त्रास टाळले जाऊ शकतात. तसेच आपलं जे ध्यान धारणा योग शिबिर आहे, ज्या शिबिरामध्ये खूप काही तुम्हाला विद्या शिकवल्या जातात. खूप म्हणजे संचार मोकळा होण्यापासून ते बऱ्याच काही, जप असो, ध्यान असो, सुरक्षा कवच असो, दुष्टशक्तीने घालवणं असो, स्वतःची मनाची शक्ती वाढवणं असो, 7 चक्र जागृती असो, असं बरंच काय ज्या शिबिरामध्ये शिकवतो. ते आता शिबिरामध्ये काय काय मी शिकवतो त्याची व्हिडिओ टाकलेले आहेत. हे असं शिबिर, जीवन बदलणारं शिबिर आपलं जानेवारी 2025चे शिबिर आहे. 19/1/2025 रोजी याचं रजिस्ट्रेशन तर चालू झालेलंच आहे.
तुमच्या सवडीनुसार तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता. याच्याविषयी अधिक माहिती विचारायची असेल तरी विचारू शकता. संचाराविषयी, गुरुदीक्षेविषयी, आध्यात्मिक त्रासांच्या विषयी काही शंका असतील तरी देखील तुम्ही विचारू शकता. हा जो फोन नंबर दिलेला आहे इथं तुम्ही फोन करून विचारू शकता. अनेक वेळेला फोनवरती योग्य प्रश्न विचारा. कदाचित कधी फोन उचलला जाणार नाही, कधी लवकर तुम्हाला समस्येचं उत्तर मिळणार नाही, कारण दिवसातून शेकडो फोन येत असतात. यांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या. फोनवर कॉन्टॅक्ट तर होईलच, परंतु थोडे पेशन्स ठेवा. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.